पुण्यातील धायरीमध्ये असलेल्या पार्क व्ह्यू हाऊसिंग सोसायटीमधून एक भयानक घटना सध्या समोर येते। इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये शिकणारा यश उन्हाळी सुट्टीसाठी सोसायटीतील त्याच्या आजी आजोबांच्या फ्लॅटवर आला होता। त्यामुळे आज धुलीवंदन असताना तो आपल्या सोसायटीतील मित्रांसोबत खेळत असताना अचानक एका मित्राने त्याला रंग लावला आणि यशला रंग लावताच त्याच्या नाकातून तोंडातून जो काही भयानक प्रकार त्याच्यासोबत घडला ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल। यश सोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नांदेड सिटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश हर्षद गोसावी असं या चिमुकल्याचं नाव आहे। यश रविवारी त्याच्या पालकांसह उन्हाळी सुट्टीसाठी सोसायटीतील एका आजी आजोबांच्या फ्लॅटवर गेला होता। त्याचे वडील एका बँकेत काम करतात आणि खोपोलीमध्ये असतात, तर त्याची आई गृहिणी आहे। कुटुंब खोपोलीमध्ये भाड्याच्या घरात राहत होतं। खोपोलीमध्येच एक शाळेत यश दुसरीमध्ये शिकत होता। अधिकाऱ्यांनी सांगितले की यश तलावाजवळील एका मोकळ्या जागेत सोसायटीतील इतर मुलांसोबत धुलीवंदन खेळत होता। त्याचे आजोबा ज्येष्ठ नागरिकांच्या केंद्रात होते। थोड्या वेळानंतर कुटुंबाला यश आजूबाजूत मला दिसत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सोसायटीच्या इतर सदस्यांसह इतर शोध सुरू केला। अखेर रात्री 8:30च्या सुमारास मुलगा तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसला। त्याला बाहेर काढला आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। नंतर मृत घोषित केल्यानंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले।